आमचं म्हणणं एकच आहे, आमची मागणी पूर्ण करा, अंधारबन परत सुरू करा. गुप्त सूत्रांवरून समजलं होतं की आज अंधारबनमध्ये भ्रमंतीचा शेवटचा दिवस आहे. पूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने मनुष्यरूपी जनावरं आज अंधारबनमध्ये पोहोचले होते. तर नमस्कार सह्याद्रीच्या सवंगड्यांनो, मी साक्षात स्वयंप्रवीण या माझ्या पहिल्या वहिल्या दृश्य संचिकेमध्ये तुमचं स्वागत करतो. तर ही घटना ऐतवारची आहे. आषाढ शुक्ल चतुर्थी शके 1938चा दिवस होता आणि आज अंधारबनमध्ये इतिहासाची नोंद होणार होती. हे साक्षात अंधारबनालाही कल्पना नव्हती. कारण जिथे साक्षात सूर्यप्रकाश सुद्धा अंधारपणातल्या जंगलातल्या झाडाला परवानगी मागतो, आज मी येथे येऊ का नको, कारण तेथे तेवढा अंधारच असतो. परंतु आज इथे काही घडलं उलटच, कारण इथे आज झाडांच्या संख्येपेक्षा मनुष्यरूपी जनावरांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त होती. तर काही तारिका तर छत्रपती संभाजीनगरवरून 10-12 तासांचा प्रवास करून फक्त थेट अंधारबनामधलं धुकं पाहण्यासाठी आल्या होत्या. मनुष्यांची संख्या एवढी जास्त झाली होती की धुकं जोरजोरात पळू लागलं होतं. पाणी थरथर कापत होतं आणि धबधबा तर खाली पडून पडून मोठमोठ्याने रडत होता. आता याला काही पर्याय नाही, कारण 1 मास उलटून गेला, अंधारबन अजून पण बंद आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आमची मागणी पूर्ण करा, अंधारबन परत सुरू करा, परंतु मनुष्यापासून थोडंसं दूर ठेवा. आणि खाली दिसणाऱ्या त्या पारदर्शक हृदयाला तुमचा अंगठा टेकवा आणि थोडी टिप्पणी करा. ही धमकी आहे. भेटू परत नवीन दृश्य संचिकेमध्ये.